त्र्यंबकराज प्रीमियर लीग 2025 चा हंगाम या ठिकाणी आपण सुरू करत आहोत, ज्यामध्ये गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे। यासाठी ओपन ही स्पर्धा असल्यामुळे आपण सर्व खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। हे सामने फेरीतील सामने 16 तारखेपासून 19 तारखेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर फायनलचा सामना हा 21 तारखेला होणार आहे। परंतु 16 ते 19 चं जे फेरी सामन्यातील जे शेड्यूल आहे ते आपण या ठिकाणी लॉसच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत, चिठ्ठीच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर या सर्व स्पर्धेचा अपडेट आणि स्पर्धा लाईव्ह बघण्यासाठी आजच आत्ता लगेच या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील येणारे पुढचे। तर त्याबरोबर आपण या ठिकाणी स्पर्धेमध्ये जे काही 16 संघ आहेत त्या 16 संघ मालकांचे नावे आणि संघाचे नावे या ठिकाणी सांगणार आहोत। त्याचबरोबर आपण सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। संघ मालक राहुल भाऊ धात्रक, संघाचे नाव आरडी फाउंडेशन, त्यानंतर संघ मालक शरद दादा कोटुळे आणि सुनील भाऊ पोरजे, त्याचबरोबर संघ मालक सचिनजी तिदमे, संघाचे नाव त्र्यंबकराज 11, त्यानंतर संघ मालक अजयजी अडसरे आणि संघाचे नाव श्रीमंत योगी, त्यानंतर संघ मालक समीरजी पाटणकर, संघाचे नाव SP पेशवा, पुढील नाव संघ मालक संदीपजी मेढे, त्याचबरोबर शिवम भाऊ दिवटे, संघाचे नाव साई वॉरियर्स, पुढचा संघ मालक महेश कदम आणि प्रकाश भाऊ पाटोदकर, संघाचे नाव क्षत्रिय कुलावंत हंस, त्यानंतर संघ मालक अमोलजी कडलक, सचिन दादा गवळी, संघाचे नाव त्रिंबक इंडियन, पुढील संघ मालक शांताराम भाऊ पगार, संघाचे नाव भाऊ फाउंडेशन, पुढील संघ मालक डॉक्टर पंकजी बोरसे, संघाचे नाव डॉक्टर 11, पुढील संघ मालक तुकाराम भाऊ फसाळे, संघाचे नाव मयूर 11, त्यानंतर संघ मालक गोरख भाऊ मुर्तडक, संघाचे नाव रुद्राक्ष 11, त्यानंतर संघ मालक पप्पू भाऊ कडलक, संघाचे नाव शिव वॉरियर्स, पुढील संघ मालक विशाल नाना साळवे, संघाचे नाव पांडव 11, पुढील संघ मालक निवृत्ती भाऊ बोडके, संघाचे नाव पंकज 11, पुढील संघ मालक शांताराम भाऊ टेटे, संघाचे नाव गायत्री 11, संघ मालक पुढील श्यामभाऊ साळवे, संघाचे नाव साई एकता टायगर्स। असे एकूण हे 16 संघ आणि 16 संघांचे हे संघ मालक आपल्या सर्वांचे या टुर्नामेंटमध्ये या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। तर मी या ठिकाणी नामदेव भाऊ कोरडे यांना विनंती करतो की व्यवस्थित सर्व 16 चिठ्ठ्या शेक करून हलवून या ठिकाणी टेबलवर टाकायच्या आहेत, ज्या सर्व पांगून घ्यायच्या, ज्या एकदम व्यवस्थित स्पष्टरित्या दिसतील। या ठिकाणी आपण एकात एक अडकलेले नाहीये ना, मोजून घ्या 16 आहेत का, 5 आहेत, 16 आहेत, ओके। परत तुम्ही अडकवू नका, हे 16 चिठ्ठ्या सगळ्या आपण या ठिकाणी पाडलेल्या आहेत, ज्या की व्यवस्थित आहे, एकमेकात गुंतलेल्या नाही। आपण या 16 चिठ्ठ्या या बाजूला पहिले 16 तारखेचा जो शेड्यूल असणार आहे 4 संघांचं, या 4 चिठ्ठ्या या बाजूला, त्यानंतर 17 तारीख, 18 तारीख आणि 19 तारीख अशा या 4 चिठ्ठ्या ठेवून घेणार आहे। या ठिकाणी चिठ्ठ्या उचलण्यासाठी गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब त्र्यंबकेश्वरचे कमिटी सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे। ते या चिठ्ठ्या एक एक करून उचलतील आणि आपण सिक्वेन्स नुसार लावून घेणार आहोत। तर विनंती करतो प्रत्येकाने एक चिठ्ठी, जी की आपण 16 तारखेला ज्या शेड्यूल असणार आहे 4 मॅचेसचं 4 टीमांचं, ते या ठिकाणी या कोपऱ्यात ठेवायचं आहे। पंकजी बोरसे, डॉक्टर पंकजी बोरसे, नामदेव भाऊ कोरडे, त्यानंतर शरद दादा कोटुळे, इकडून आमचे योगेश भाऊ खोडे, एक ठेवा, घ्या एक घ्या।
ठेवा. खोलायच्या कधी नंतर शेवटला खोलूया. त्यानंतर 17 तारखेचं शेड्यूल, 16 तारखेचं 4 चिठ्ठ्या आलेल्या आहेत. 17 तारखेच्या 4 चिठ्ठ्या आपण ठेवायच्या. घ्या. ओके डन. या ठिकाणी 2 दिवसाचं शेड्यूल झालेलं आहे. त्यानंतर पुढचं 17 तारखेचं या ठिकाणी ठेवायचं. 16 17 झालं. हा आता 18चं ठेवायचं. 19च्या उरलेल्या ऑटोमॅटिकच या बाजूला येतील. यस. ओके तिकडे ठेवून घ्या उरलेल्या. ओके. या 4 उरलेल्या आहेत. यांनी जरी उचलल्या मी एकट्याने उचलल्या तरी एकच होईल. त्यामुळे मी 4 इकडे या बाजूला ठेवून घेतलेलं आहे. आपण आता खोलून घेणार आहोत. 16 तारखेपासून 16 तारखेच्या या बाजूला घेतल्या. एक एक बघूया. कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होणार आहे आणि सर्वांना लिस्ट पोहोचली जाईल. पहिला संघ आहे श्रीमंत योगी. दिसतंय योगेशजी कॅमेरामन? एक. त्यानंतर डॉक्टर 11. त्यानंतर गायत्री 11. त्यानंतर मयूर 11. हे 4 झाले. 17 तारीख, सॉरी 16 तारीख. त्यानंतर 17 तारखेचं शेड्यूल क्षत्रिय कुलावतंस, भाऊ फाउंडेशन, साई वॉरियर्स, त्र्यंबकराज 11. हे 4ही संघ झालेले आहेत. त्यानंतर पुढचा 18 तारखेचं शेड्यूल आपण या ठिकाणी बघत आहोत. त्र्यंबक इंडियन्स, रुद्राक्ष 11, SP पेशवा, पांडव 11. त्यानंतर शेवटचा म्हणजे साखळी सामन्यातील 4था दिवस 19 तारीख साई एकता टायगर्स, शिव वॉरियर्स, RD फाउंडेशन, त्यानंतर पंकज 11. एकूणच आपण या 16 संघांचे साखळी सामने 16 ते 19 आणि कोणत्या दिवशी कोणते 4 संघ असणार आहे हे आपण लॉट्सच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. त्याचं इत्थंभूत जे टाइम टेबल असणार आहे ते तुम्हाला ग्रुपवर व्यवस्थित रायटिंग मध्ये पोहोचवलं जाईल. पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.